चला तर आज आपण बनवूया सांबार। सांबारासाठी आपल्याला काय काय लागणार आहे चला बघूया। यामध्ये वांगे आणि शेवगा हे कापलेले, एका कुकरमध्ये डाळ आणि बटाटे हे कुकर लावलाय त्याचं शिजण्यासाठी। कढईमध्ये तेल घेतलंय, त्याच्यामध्ये जिरं, कांदा आणि अद्रक लसूणचा पेस्ट घालून त्याला मिक्स करत आहोत। त्याच्यामध्ये हळद पावडर घालायची, थोडं तिखट, चवीपुरतं मीठ आणि सांबार मसाला। सांबार मसाला घातल्यानंतर हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। याला 5 मिनिटं शिजल्यानंतर याच्यामध्ये वांगे आणि शेवगा हे घालून घ्यायचं आहे आणि त्याला पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे। नंतर याला शिजायला ठेवू आपण। त्यानंतर आपलं कुकर थंड झाला आहे, त्यामधला आपण बटाटे काढू, त्याला बारीक करायचं आहे आणि डाळ हे चांगली क्लीन करून घ्यायचे, घुटून घ्यायचे आहे डाळ छान। आणि हे डाळ झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। वाव, बघा किती छान कलर आला आहे आपल्या सांबाराला, तोंडाला पाणी सुटलं आहे। चला या मग सांबार